आज सुबह क्वार्टर फाइनल के मुकाबले में 5 ओवर में 104 रन बनाए थे। दोनों ही सलामी जोड़ी इस समय अगर देखा जाए तो मैदान के बीचों बीच आते हुए एक उरन तालुका से बिलोंग करने वाले बेहतर बल्लेबाज और साथ ही दोनों ही सलामी जोड़ी तुरंत आते हुए इस समय आ चुके हैं। निशांत वर्तक और उनके साथ संदीप चौहान, दोनों ने लाजवाब बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, लगातार अपनी टीमों के लिए बेहतर करते हुए और एकजुट होकर खेलना यहां पर सिखाया है दूसरे टीमों को भी किस तरह से करनी होती है, किस तरह का शुरुआत होता है। इस समय गेंदबाजी में गेंदबाज चंद्रकांत चंदू के नाम से जाने जाते हैं। बिल्कुल इस समय 40 प्लस के गेंदबाज, 40 प्लस के बल्लेबाज, 5 ओवर के मुकाबले 5 गेंदबाजों से करवानी होगी गेंदबाजी। और साथ ही इस समय 2 पावर प्ले रहेगा आपके पास, पहला और दूसरा पावर प्ले। सेमीफाइनल का मुकाबला, पहला सेमीफाइनल, पहली गेंद इनिंग्स की चंदू। लोअर फुल टॉस, आगे आकर गेंद को खेला, डीप मिड ऑन बाउंड्री के करीब जाता हुआ गेंद है, उसके पीछे खिलाड़ी गेंदों को फील्ड किया, थ्रो किया और तब तक दौड़ते हुए 2 रन पूरा करता हुआ, चोर बदलते के क्रम करते हुए दोनों ही बल्लेबाजों ने मिलकर अच्छा काम करते हुए इस समय पहली गेंदों के ऊपर 2 रन बगैर किसी नुकसान के। शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, विकेट कीपर के अलावा एक बैकवर्ड पॉइंट 30 गज के अंदर शॉर्ट पॉइंट लिखी गई है, जो कि एक 30 गज के अंदर देखा जाए तो गली खास बात रहती है। टेनिस क्रिकेट में गली रखी जाती है। ये गेंदे इस बार वापस के थोड़े बाहर और बाहर की तरफ मूव लेता हुआ गेंदे टर्न लेती हुए, और इसके अलावा देखा जाए तो रोशन खापने सर जी अपने दोनों ही पंखों को फैलाते हुए ये वाइड का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन। इस समय इस एक अतिरिक्त रन के साथ स्कोर का इजाफा, स्कोर जाकर पहुंचा सीधा अगर देखा जाए तो कुल 3 पर। 5 ओवर के मुकाबले हैं, पहला ओवर प्रगति पर। 40 प्लस गेंदबाज चंदू, ये गेंदे लेग स्टंप्स के आसपास से गुजरती हुई हल्के हाथों से गेंद को कलाई के सहारे मोड़ा था। देखना होगा ये लगी या नहीं, लगी नहीं थी, वाइड का इशारा आता हुआ। कोशिशें की गई थी गेंदों को मोड़ने का। 50वां वाइड इस सीरीज का अभी तक देखा जाए तो कल से लेकर आज तक सभी गेंदबाजों ने मिलकर 50 वाइड गेंदे डाले, यानी कि अर्धशतक देखा जाए तो वाइड का भी यहां पर होता हुआ। कंचन पालकर जी बिल्कुल ही चित्रगुप्त हैं, रायगढ़ भूषण के नाम से जाने जाते हैं स्कोरर में, और बिल्कुल ही एक बेहतरीन इंसान और अपने गांव के केवाले गांव के विद्यमान सरपंच। और इस बार ये गेंदे अच्छी गेंद, हर एक 6 के लिए निशांत वर्तक के लिए यहां पर प्राइज आता हुआ। अतुल सेठ आउटी उनके द्वारा और दिनकर लोखंडे उनके द्वारा 500 रुपया का पुरस्कार रहेगा प्रत्येक 6 के ऊपर। निशांत वर्तक के लिए लुभाने की कोशिश यहां पर पैसों से, लेकिन क्रिकेट एक ऐसी चीज जहां पैसे नहीं रन बनते हैं। पहली गेंद हवा में उठा के कोशिश की है, खतरा हो सकता है यहां, और इसी के साथ पहला सफलता, बड़ा विकेट, बड़ा मगरमच्छ फंसता हुआ। मास्टर गेंदबाज बिल्कुल ही देखा जाए तो नवी मुंबई की तरफ से भी खेलते हुए, नेरुल के लिए, नेरुल जिमखाना के लिए खेलते हुए एक अच्छे गेंदबाजों के रूप में समय काम इसे कहते हैं 40 प्लस के गेंदबाज। बहुत सारे गेंदबाज हैं, परंतु गेंदबाजी 40 प्लस की किस तरह की करनी होती है, क्या नहीं करना होता, इसमें आप झलक दिखाते हुए निशिकांत बिल्कुल अगर देखा जाए तो इस समय आउट करने के लिए निशांत वर्तक का विकेट, इतना बड़ा विकेट मिला है चंदू के लिए, और बिल्कुल ये पहला सफलता, बहुत बड़ा विकेट का पतन। 40 प्लस मास्टर्स के झोली में आया ये विकेट, पहला सफलता यहां दिलाते हुए, ब्रेक थ्रो करवाते हुए अच्छी गेंदबाजी। अभी तक देखा जाए तो एक वाइड गेंद आई थी, लेग स्टंप्स के बाहर था गेंद, परंतु उसके बाद उन्होंने वापसी करवाते हुए उसी तरह की गेंदें थी, लेकिन इस बार थोड़ा पीछे गेंदों को रखा था, बल्लेबाज को मजबूर किया था आगे खेलने के लिए, और हवा में गेंदें आई थी, कोई भी गलती नहीं किया था। लॉन्ग ऑफ पे खड़े खिलाड़ी ने कैच आउट किया था। अच्छे क्षेत्ररक्षण, अच्छी गेंदबाजी, एक बेहतरीन गेंदबाजी इस समय 40 प्लस गेंदबाज के द्वारा, चंदू के द्वारा। चंद्रकांत गांगन के नाम से जाने जाते हैं। अगली गेंद लेकर फिर से चले, दाएं हाथ से
यार इस बार भी बेहतर गेंद, हवा में गेंद है, वहां खिलाड़ी तैनात है, लगातार 2 गेंदे के ऊपर 2 सफलताएं। पर कैच करवाया था शॉर्ट कवर के क्षेत्र में, हवा में गेंदें रुकी जरूर थी और बिल्कुल ही एक अच्छी टीम का यहां पर साई एकता एक बेहतरीन इस समय में बैकफुट पर लाते हुए थोड़ा सा इस समय वेदांत चैलेंजर को, क्या वही टीम है जिन्होंने क्वार्टर फाइनल में 104 बनाए थे और बिल्कुल यहां पर बांधते हुए निशांत परतक और उनके साथ अगर देखा जाए तो उनके साथ ही पवार को बाहर भेजते हुए लगातार 2 गेंदों के ऊपर तीसरी गेंद हैट्रिक गेंद होगा। इस समय गेंदबाज को थोड़ा सा मनोबल बनाकर गेंदबाजी करनी होगी, क्षेत्ररक्षण में थोड़ी तब्दीली करना होगा। हैट्रिक विकेट अगर लेते हैं तो यहां कोई भी परेशानी नहीं, एक गली है, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइनल, एक बैकवर्ड पॉइंट, शॉट कवर, सिलमिडॉन सब नजदीक है यहां और ये लगी थी बल्ले से, लेकिन इस बार नीचे रही थी गेंदे। अगर थोड़ा सा हाइट रहता गेंद में बल्ले से लगकर जाती तो गली के क्षेत्र में खड़े खिलाड़ी के आसपास जाकर गेंदे गिर सकता था, लेकिन वहां पर थोड़ा सा नीचे रहती हुई गेंदे टप्पा खाते गेंदों को गदर की गई बगैर किसी रन के। इस ओवर में अभी तक देखा जाए तो कुल स्कोर अभी तक 5 रन ही, 5 के ऊपर 2 सफलताएं और वो पहले गेंदों पे ही 5 रन आए थे, बिल्कुल ही वाइड था, उसके बाद 2 तो 4 गेंदे लगातार डॉट और उसमें 2 विकेट भी, तो बिल्कुल ही बहुत ही अच्छी यहां पर वापसी करते हुए 40+ के एक अनुभवी गेंदबाज, नवी मुंबई के एक बेहतरीन गेंदबाज चले अगली गेंद लेकर थोड़ा सा अपने क्षेत्ररक्षण का मुआयना करने के बाद सिलिमिडॉन को थोड़ा सा दाईं तरफ खींचा जा रहा है इस समय स्क्वायर कॉम्पायर के आसपास खड़ा करते हुए। एक मिड विकेट है चंद्रकांत गोंड के रूप में और एक लॉन्ग ऑफ। इस बार ये गेंद और ये बहुत ही गति में परिवर्तन ना, बिल्कुल ही अंतिम गेंदे, ओवर की समाप्ति, एक के बाद 5 2 खिलाड़ी के नुकसान पर। ठोक दीजिए ढकात। पे अगर गेंदबाज बोल्ड करते हैं किसी भी खिलाड़ी को तो 1000 रुपया और उसके अलावा अगर विकेट लेते हैं नॉर्मल कैच वगैरह तो उसके लिए 500 रुपया। साहिल पटेल जी के द्वारा क्लीन बोल्ड करने पर 1000, कैच लेने पर 500 और वैसे भी अगर जो गेंदबाज विकेट लेते हैं उनको 500। ये साहिल पटेल जी के द्वारा साई एकता के लिए अच्छी खबर है। आज साहिल पटेल सुबह से अपने झोली खोल के रखे हुए हैं और बिल्कुल ही पटेल साहब धन्यवाद, थँक्यू। या ठिकाणी व्यासपीठावरती काही सन्मान आपण संपन्न करतोय। सर्वप्रथम सन्मान होईल महाराष्ट्रात प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा अग्रजन्य आहे जुन्नर प्रीमियर लीग आणि त्याचे आयोजक जुन्नर प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी मते सरकार यांना सन्मानित केले जाते आणि तो सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशजी देवकर सर यांना विनंती करतो की आपण अविनाशजी मते सरकार यांना सन्मानित करावं। खरं तर ग्रामीण भागात क्रिकेट मोठं करण्यामध्ये फार मोठा हात आहे या व्यक्तिमत्वाचा। सन्माननीय अविनाशजी मते सरकार यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय। त्याचबरोबर क्रिकेट लिजंड नेहमीच ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आणि ग्रामीण भागामध्ये अनेक स्पर्धेला अर्थरूपानं जे मदत करतात, बरंचसं क्रिकेट आपल्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी खेळलं ते राजेंद्र कदम सर यांनाही या ठिकाणी सन्मानित केले जाते। विनंती करतो की राजेंद्र कदम सर आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। दादासाहेब जगदाळे पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होईल। राजेंद्र कदम सर प्रत्येक पर्वात उपस्थित असतात, या पर्वात देखील उपस्थित आहेत आणि या त्यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय।
दादासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद प्रवीण जी गायकवाड़ सर, एस भोसले सर, विनोद जगदाले जी, बिल्कुल हमारे साथ आज ये 3 समालोचक. परंतु इस समय एक अच्छा सा सफलता मिला था और यहां पे राम बोर्ड के साहब की तरफ से 500 रुपए का प्रति विकेट के ऊपर, तो एक 500 का रुपया आता हुआ इस समय इस गेंदबाज को अशोक सरोदय के लिए. बिल्कुल ही यहां जाए तो साहिल पटेल के द्वारा बोल्ड विकेट मिलने पर 1000 रुपया, कैच लेने पर 500 और प्रत्येक विकेट के ऊपर 500. तो बिल्कुल ही यह अच्छी बात है. यहां पर अभी तक बोल्ड एक भी नहीं हुआ है, मुझे लग रहा है सिर्फ कैच हुआ है. तो कैच के ऊपर यहां पे आते हुए सभी साई एकता के खिलाड़ियों के लिए इस समय प्राइज रखी हुई है. ये गेंद इस बार वापस स्टंप्स के बाहर बैकफुट पर जाकर गेंद को कट किया है और बिल्कुल ही गेंदे जाता हुआ स्कोर कट, 4 रन चौका. बल्ले का मुंह खोलकर गेंदों को खेलने के लिए मौका दिया था और गेंदें गई थी पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. फिर से एक बार अगली गेंद और इस बार उसी तरह की गेंद, लेकिन थोड़ी सी बाहर. नो का इशारा आया है, देखना होगा. ये गेंदें शायद पिच के बाहर जाकर पिच की गई है, यानी कि ये जो अपना पिच की जो मायना होती है, जो दायरा होता है, उस दायरे के बाहर जाकर पिच किया गया. तो बिल्कुल ही इस समय देखा जाए तो ये नो और इसका वाइड का एक फ्री हिट का इशारा आते हुए राम बोड़के जी की तरफ से भी प्रत्येक विकेट के ऊपर 500 रुपए का पुरस्कार दी गई है. साहिल पटेल उनके द्वारा भी ये गेंद इस बार शॉर्ट ऑफ लेंथ थी, नीचे रहती हुई हवा में उठाकर खेलने की कोशिश, वहां पर खैनात खिलाड़ी और किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था क्योंकि ये फ्री हिट बॉल थी. कैच तो किया गया था परंतु गुंजाइश नहीं था विकेट का. यहां पे रन आते हुए कुल स्कोर बना 11 रन. अपने गति में थोड़ा सा परिवर्तन करते हुए पिछली गेंदों में इस बार ये गेंद फिर से आगे आकर गेंद को सिर्फ खेल दिया. पॉइंट के क्षेत्र से गेंद को फील्ड की जा रही है, थ्रो की जा रही है. तब तक रन लेने का मौका था 1 रन और इस 1 रनों के साथ स्कोर आगे कदमों से बढ़ते हुए 12 पर पहुंचता हुआ. अभी तक इस इनिंग्स में अगर देखा जाए तो सिर्फ 1 चौके लगे थे और चौके लगाए थे महेश येवले ने, जिन्होंने पिछले मैच के मैन ऑफ द मैच क्या लाजवाब बल्लेबाजी किया था. इस समय क्रीज के ऊपर यह गेंद सन्मान्य आदरणीय श्री युवराज आहेर सर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थापन करावी. या सर, युवराज आहेर सर, आपला हार्दिक 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 स्वागत. इस समय हमारे सीएचए बंधु सीएचए प्रीमियर लीग के माध्यम से इस मैदान पर उपस्थित होते हुए युवराज आहेर सर, उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए और साथ ही स्वागत करते हुए इस सीएचए प्रीमियर लीग 2026 के माध्यम से. महेश येवले इस समय बिल्कुल ही अगर देखा जाए तो पिछले मैच में मैन ऑफ द मैच थे. अर्धशतकीय पारी थी उनके द्वारा. क्या इस मैच में एक संकट के घड़ी में उस तरह की पारी खेलने को मजबूर होंगे? इस मुकाबले में अगर महेश बेहतरीन बल्लेबाजी करते तो बिल्कुल ही अपनी टीम के लिए संकट मोचन का काम करेंगे, क्योंकि संकट मोचन की ही जरूरत भी है. इस समय 3 खिलाड़ी मैदान से बाहर जा चुका और तीनों ही खिलाड़ियों ने सिर्फ 2 रन बनाए हैं. 3 खिलाड़ियों का रन अगर देखा जाए तो सिर्फ 2 रन आए हैं तीनों खिलाड़ियों को बनाने के बाद. इस समय मैदान में जूझते हुए इस समय अगर देखा जाए तो उनके साथ बिल्कुल ही ओवर की समाप्ति भी हुई है. इस समय कुल स्कोर बना है सिर्फ 13 रन 2 ओवर के समाप्ति के बाद. सेमीफाइनल का मुकाबला खेला जाएगा. बहुत ही बड़ा मुकाबला होगा और बिल्कुल ही रोचकता भरा होगा. लवासा फाइटर्स और शिव शंभू दोनों टीमों के कैप्टन से आग्रह करूंगा कि इनिंग्स ब्रेक में टॉस जरूर कर लिया जाए और इनिंग्स समाप्त होते होते आप दोनों ही कर्णधार हमारे बॉक्स के पास आकर अपना स्थान ग्रहण कर ले. सीएचए प्रीमियर लीग 2026 यानी कि 14वां साल, इस समय 14वां सीजन चलता हुआ पहला सेमीफाइनल का मुकाबला. इस समय साई एकता
और वेदांत चैलेंजर के बीच साई एकता के कप्तान ने टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला लिया है। उनकी फैसला अभी तक बहुत ही बेहतर होता हुआ, क्योंकि तीसरी ओवर की पहली गेंद डाली गई और अभी तक कुल स्कोर बने हैं सिर्फ 13 रन। अच्छी गेंद, इस गेंदों को अगर देखा जाए तो गुड लेंथ पर टप्पा खाते ही थोड़ा सा उछलती हुई विकेट कीपर को दस्तानों में गई थी। गेंदबाज अपने गेंदबाजी मार्क पर इस बार ये गेंद अच्छी गेंद देखना होगा। बहुत ही बेहतरीन गेंदों में गति भी है, थोड़ा सा टर्न भी है और बल्लेबाज येवले को परेशान करते हुए, दोनों ही टीमों में एक एक येवले हैं। इधर है सुनील येवले तो उधर महेश येवले, जिन्होंने पिछले मैच में अर्धशतकीय पारी खेली थी, बढ़िया बल्लेबाजी की थी अपनी टीम के लिए। तो दोनों येवले बंधु के ऊपर दारोमदार रहती है दोनों टीमों के लिए। इस समय महेश येवले, उनके खिलाफ गेंदबाज संदीप घोड़के। लगातार 2 गेंदे डॉट करने के बाद ये गेंदे थोड़ा सा बाहर, थोड़ा सा अतिरिक्त बाहर की तरफ, तो वाइड का इशारा आता हुआ 1 रन इस समय बनता हुआ वाइड से, और इस वाइड के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 14 पर। महेश जैसे बल्लेबाज को भी थोड़ा सा परेशान करके रखे हुए हैं ये महेश, जिन्होंने लगातार देखा जाए तो 20 गेंदों में 74 रन बनाए थे पिछले 2 इनिंग्स में। थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट के अलावा एक डीप एक कावड़ भी रखी गई है। ये भी इस बार आगे आकर स्पेस बनाया, जगह बनाए, पिच पर जाकर गेंदों को खेला और बिल्कुल ही गेंदों को भेजा 6 रनों के लिए सटका। तो एक अच्छा सा स्ट्रोक आया, इस स्ट्रोक के ऊपर 6 रन आया था। इस 6 रनों के साथ स्कोर उछलता हुआ 20 पर पहुंचता हुआ। तीसरा ओवर प्रगति पर इस समय संदीप घोड़के के द्वारा इस गेंदों के ऊपर 6 रन आया था। 3 गेंदों में 7 रन खर्च करते हुए चौथी गेंदों के ऊपर 1 रन आएगा और देखना होगा दूसरा रन हो पाता या नहीं, परंतु मना किया वहां पर साथी खिलाड़ी ने 1 रन आते हुए, और इस 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होता हुआ 21 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी अगर देखा जाए तो पहले 2 रन बनाकर गए, तो उसके बाद दोनों ही खिलाड़ी निशांत वर्तक और विकास पवार ने कोई खाता नहीं खोला इस सेमीफाइनल के मुकाबले में। बहुत ही ये गेंदे थोड़ा और बाहर की तरफ जाते हुए बिल्कुल ही अगर देखा जाए तो वाइड आएंगे, 1 अतिरिक्त रन, और इस वाइड का इशारा दी गई है, चेक हो रही है यहां पर दोनों अंपायर के द्वारा। आखिर ये गेंदे नो होगी या वाइड होगी। विजय सतौसे और उनके साथ इस समय थोड़ा सा थर्ड अंपायर के पास जाना होगा, नो है या नहीं है देखना होगा। पिच पे बाहर गेंदे टप्पा खा रही है या पिच के अंदर है, ये देखनी जरूरी है। निर्णय आएगी और तब फैसला लिया जाएगा। रोशन खापने सर ने वाइड का इशारा दिया था, दूर से लगी थी। अब देखना होगा यहां थर्ड अंपायर शनि जगताप, डांसिंग अंपायर, अपना काम करते हुए इस समय कॉमेंट्री बॉक्स से। निकला कधी करना काय बोलतोय माझं घाट तरी झाला का? हो ठीक आहे जेवायला पानाची हॉटेलला जेवायला. हो ठीक आहे रात्र जेवा. हॅलो टाइम लागेल ना याला.
बहुत ही गौर से देखना हो रहा है, क्योंकि जिस तरह से गेंदें टफा खा रही है, अंपायर को निर्णय लेना होगा। और ये 9 गेंदें बिल्कुल ही बाहर, आउट ऑफ पिच, और जिसके कारण यहां पे आते हुए 9 का इशारा, फ्री हिट रहेगा ये गेंदें। संदीप घोड़के थोड़ा सा यहां पर परेशान होते हुए, कुल स्कोर 22 पर पहुंचता हुआ इस फ्री हिट के गेंदों का पर देखना होगा क्या बड़ी स्कोर आता है या बीट करते हैं। सामने देखा जाए तो बेहतरीन एक अच्छे बल्लेबाज, अनुभवी बल्लेबाज विजय शतावसे जी। चले गेंदबाज इस समय अपने गेंदबाजी मार्क से। सम्मान्य आदरणीय श्री संतोष मोरे साहेब उर्मी शिपिंग के सर्वे सर्वा, जिनका हम तहे दिल से स्वागत करते हुए, बहुत ही समय के बाद उनका आगमन, और बिल्कुल ही कुछ निजी कारणवश ज्यादा समय नहीं दे पाए इस CHA प्रीमियर लीग में, परंतु इस बार आए, आप आए, बाहर आया सर। और बिल्कुल ही संतोष मोरे साहेब उर्मी शिपिंग के सर्वे सर्वा, जिनके द्वारा इस टूर्नामेंटों में बेहतरीन चारों चांद लगती है। हर एक साल उनका आगमन और हर एक CHA प्रीमियर लीग में उनकी बड़े से बड़े योगदान, परंतु इस समय हवा में गेंदे नो मैंस लाइन पर गिरती हुई। अतिथि देवो भव, आगतम स्वागतम सुस्वागतम। सम्मान्य आदरणीय श्री संतोष मोरे साहेब, अतिथि को हम जिस हिसाब से मान धन देते हैं, उस हिसाब से अगर देखा जाए तो बिल्कुल ही आप आए, वहां आए, इस व्यासपीठ पर चारों चांद लगाते हुए सम्मान्य आदरणीय श्री संतोष मोरे साहिब, एक बेहतरीन व्यक्ति महत्व CHA बंधुओं के अगर देखा जाए तो एक बेहतरीन काम। स्कोर अभी तक देखा जाए तो कुल 24 रन। पहला खिलाड़ी CHA में जिसने 100 रन बनाए 3.300 स्ट्राइक रेट से, 300 के स्ट्राइक रेट से बना लिया। हाँ। और अभी तक देखा जाए तो महेश येवले, जिन्होंने इस CHA प्रीमियर लीग में 100 रन बनाने वाले पहले खिलाड़ी, मैदान में पानी लेके जाया जाए, 32 गेंदों में 100 रन बनाकर इस समय बिल्कुल ही अगर देखा जाए तो वेदांत चैलेंजर के एक बेहतरीन बल्लेबाज महेश येवले, जो पिछले मुकाबले में अर्धशतकीय पारी खेले थे, इस समय टीम थोड़ी सी डगमगाती हुई 300 मतलब 300 के ऊपर के स्ट्राइक रेट से रन बनाते हुए, 32 गेंदों में 100 के ऊपर रन बनाते हुए, क्या बात है। 300.2 इस हिसाब से अगर देखा जाए तो बिल्कुल ही एक लाजवाब स्ट्राइक रेट के साथ पहली बार इस सीजन में 100 रन पार करने वाले खिलाड़ी अपने बल्ले से। 3 ओवर की समाप्ति हुई है। पहले ओवर में 5 रन आए थे, दूसरे ओवर में 13 रन आए थे, 8 रन आए थे, और उसके बाद इस ओवर में 11 रन आते हुए कुल स्कोर अगर देखा जाए तो 24 रन। निशांत वर्तक बगैर खाता खोले मैदान से बाहर गए थे। उसके बाद अगर देखा जाए तो विकास पवार, जिन्होंने आए और गए और सिर्फ 2 रनों का योगदान देकर वापस गए थे। ओपनिंग करने वाले बल्लेबाज बिल्कुल ही अगर देखा जाए तो संदीप। तो 3 खिलाड़ी के नुकसान पर अभी भी स्कोर 3 ओवर के समाप्ति के बाद 24 रन। इस टीम के खिलाफ अगर देखा जाए तो इन टीम के जो रिकॉर्ड है वो 5 ओवर में 104, लेकिन इस समय 3 ओवर में 24। यही होती है क्रिकेट, जिसे आप देख सकते हैं। इस बार ये गेंद नीचे रहती हुई पुल करने की कोशिश, नीचे आई थी गेंदे कारपेट के सहारे, मिड विकेट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया जाता, तब तक यहां पे 1 रन आने की और कोशिशें। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 25 पर। ड्रोन के द्वारा इस समय इस क्षेत्र रक्षण का, इस टूर्नामेंटों का नजारा पेश होता हुआ हमारा अतिथि कक्ष में सम्माननीय आदरणीय श्री संतोष मोरे साहब, जिनका आज बिल्कुल ही देखा जाए तो सेमीफाइनल के समय स्वागत, बिल्कुल ही स्वागत CHA प्रीमियर लीग के माध्यम से। उनके योगदान, उनकी सराहनीय सहायता इस टूर्नामेंट में चारों चांद लाती है। इसी बीच एक गेंद, अच्छी गेंद थी, बिल्कुल ही ब्लॉक होल से डालने की कोशिश की गई थी विजय शतावसे को थोड़ा सा यहां पर परेशान करते हुए। और सम्माननीय आदरणीय श्री अरविंद सिंह जी से आग्रह करूंगा, अरविंदर सिंह जी जो हमारे साथ इस समय बिल्कुल ही कॉम बॉक्स में है, अतिथि कक्ष में है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हुए इस टूर्नामेंट के माध्यम से। शॉर्ट ऑफ प्लेन, थोड़ा सा हाथ लेकर उठाकर खेलने, क्या लाजवाब ड्राइव लगाए,
एफर्ट क्या जबरदस्त था, लेकिन कोशिशें कभी कभी नाकाम हो जाती है। लाजवाब एफर्ट आप देख सकते हैं साउथ अफ्रीकन खिलाड़ियों को, न्यूजीलैंड के खिलाड़ियों को, ऑस्ट्रेलियन कंगारू को इस तरह से छलांग लगाते हुए। युवराज सिंह को आप कभी कभी देखते थे, मोहम्मद कैफ को देखते थे, और बिल्कुल ही इस समय हम देख सकते हैं कि युवा खिलाड़ी भी बेहतर कर रहे हैं, परंतु ये बेहतर प्रयास, बेहतर सफलता लेने की कोशिश। अगर गेंदे आता तो बिल्कुल ही हाथ में फंसती, और ये छलांग लगाने के लिए, इस तरह के एफर्ट करने के लिए सतीश जी देवकर की तरफ से 500 रुपए का पुरस्कार आया है इन खिलाड़ी के लिए। लगाते हैं सर, लेकिन जितना अच्छा हम लगाते उतना अच्छा आप नहीं लगा सकते। चले मैदान पर, और बिल्कुल ये गेंद, और ये गेंद बिल्कुल ही अगर देखा जाए तो लाजवाब। मैंने पहले ही कहा सर, युवराज सिंह, मोहम्मद कैफ, रविंद्र सिंह, इसके नाम लिए हैं छलांग लगाने में। हमारे क्या बोलते हैं, वीरेंद्र सहवाग भी काबिल तारीफ कैच लिया था। अभी भी उस कैच को आप देखिए, बाउंड्री लाइन पर एक हाथ से जिन्होंने कैच किया था। मोहम्मद कैफ का भी नाम लिया हमने, बिल्कुल ही जगदाले सर। और बेहतरीन प्रयास करिए, कोशिशें करिए, कोशिशें कभी नाकाम नहीं होती। एक बार नहीं 100 बार करिए प्रयास, मंजिलें आपके पास आएगी। ब्रह्मास्त्र का प्रयोग यहां पे बिल्कुल ही ऑफ स्टंप्स के बाहर। महेश येवले जैसे बल्लेबाज को थाम के रखा है, रोक के रखा है। इसका मतलब आप समझ सकते हैं कि इस समय किस तरह की गेंदबाजी हो रही है साई एकता की गेंदबाजों के द्वारा। पहला सेमीफाइनल का मुकाबला इस समय इस चैंपियन के लिए देखना होगा। लड़ाई चलता हुआ, जीत तो मिलेगी किसी एक टीम को, परंतु प्रयास करेंगे दोनों टीमें, जीतने की कोशिश करेंगे दोनों टीमें। सुपर 4 में टीम आ चुकी है, 4 प्राइजेस है, परंतु पहला ट्रॉफी बिल्कुल ही सभी का आशा रहती है कि पहला ट्रॉफी लेके जाए। महेश वेले को थोड़ा सा इस समय रोके हुए, जिस महेश वेले ने पिछले मुकाबले में और इस बार भी बहुत ही अच्छी गेंद ब्लॉक किया। बिल्कुल ही महेश जैसे बल्लेबाज जो इस गेंद को खेला, धकेला मिड विकेट की दिशा में, सूर्यकांत गुंड के पास गेंद आया था, गेंद को फील्ड किया गया, थ्रो किया गया, तब तक मौका था 1 रन लेने का। ओवर की समाप्ति होता हुआ, 4 ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर पहुंचता हुआ टीम का 31 रन। 4 ओवर में पिछले मैच में अगर देखा जाए तो क्या लाजवाब रन थे। उसमें खास बात यह था कि उस बल्लेबाजी में महेश येवले ने लाजवाब बल्लेबाजी की थी। 8 छक्के लगाए थे, 3 चौके लगाए थे। टॉस करने के मैंने बिल्कुल ही आमंत्रण करूंगा लवासा फाइटर्स और शिव शंभो दोनों के कप्तान से। इस समय हमारे अतिथि कक्ष में मुख्य अतिथि आए हुए हैं, बिल्कुल इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए, इस मुकाबले का आनंद लेते हुए। परंतु इस मुकाबले में महेश येवले असफल होते हुए अभी तक सिर्फ 1 छक्के और 1 चौके लगाए हैं, जिनके लिए दर्शक यहां पे बैठे हैं, जिनको देखने के लिए, जिनकी छक्के चौके के लिए अब सिर्फ 6 गेंदों की खेल शेष रहेगा। 6 रनों का इंतजार रहेगा, कब लगेगा महेश येवले के बल्ले से। इसे कहते हैं क्रिकेट, कभी आप अर्श पे है, कभी आप फर्श पे, और इस समय थोड़ा सा मुश्किलों में वेदांत चैलेंजर। पहली गेंद अच्छी गेंद, बिल्कुल ही गुल्ले पर टप्पा खाते ही थोड़ा सा कटर होता हुआ निकलती हुई विकेट कीपर से छूटा, लेकिन शॉट और मैन पे खड़े खिलाड़ियों ने क्या लाजवाब क्षेत्र रक्षण की, ड्राइव लगाते हुए गेंद को बचाते हुए, जहां 4 मिल सकता था। मिसाल काका, क्या बात है, लाजवाब क्षेत्र रक्षण। उम्र की परवाह नहीं करता है क्रिकेट, उम्र की परवाह नहीं करता है क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी, परवाह करते तो सिर्फ गेंदों की और बल्ले की। ये गेंद इस बार बहुत ही अच्छी गेंद, फॉलो थ्रू में गेंद को रोका। ये जुनून है, इसे कहते हैं जुनून कि हमें फाइनल में जाना है। देखिए आप सभी खिलाड़ियों ने साई एकता की क्या लाजवाब एफर्ट कर रहे हैं, बचाने की कोशिश कर रहे हैं, एक एक रनों के लिए यहां पर परेशान करते हुए। इस बार खराब गेंद लेग स्टंप्स के ऊपर पुल किया, गेंद गई सरकार। वहां पे देखना होगा 6 रनों के लिए लगी यहां पे खंबा, मिलेंगे रंभा, आएंगे छटकार।
शॉट और 2 गेंदे को ऊपर बड़ी बड़ी विकेट छे। ये है महेश येवले। सुना, देर से सुना। चलिए अगली गेंद फिर से एक बार, ये महेश के लिए अच्छी गेंद ब्लॉक होल से डाला गया। यॉर्कर लाइन की गेंद थी, आगे आकर खेला, एक रन लिया, स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे, दौड़ लगाए 2 रन के लिए और 2 रन भी पूरे होते हुए। ये है डेथ ओवर और डेथ ओवर में कुछ भी हो सकता है। सम्माननीय आदरणीय हमारे संतोष भोड़े साहब मुझे 500 रुपए का पुरस्कार देते हुए धन्यवाद सर। और अच्छी बात है, बिल्कुल ही हमारे इस टूर्नामेंट के माध्यम से। अगली गेंद एक बार फिर से जोरदार ड्राइव, ये गई खड़ाक, गुर्र गुर्र गुर्र, सिक्सर। सम्मान्य आदरणीय सर की तरफ से फिर से 500 रुपए आया, एक बार टाइगर का आवाज निकालने के लिए। सर थोड़ा इको देना। और बिल्कुल अगर देखा जाए हमारे इस समय रहेंगे रोशन जी डीजे, थोड़ा इको दे दादा। हेलो, सादा ही है, ओरिजिनल टाइगर आएगा, ये छोटा टाइगर था, बड़ा टाइगर लाएंगे। आवाज कुठं आहे तुमचं? चला धन्यवाद। एक बार और शेर आएंगे, बहुत ही आराना लगता है। हाँ, कितना रन बना रे सरकार? 51। दूर दूर से बच्चे रोते हैं तो माँ कहते बच्चे सो जा, नहीं तो संतोष पंडित जी आ जाएंगे। अरे 51 रन। चलते हैं इस समय 16 से। धन्यवाद पंडित जी, इको कमी करा। तर टॉस होतोय सेमीफायनल क्रमांक 2चा आणि या 2 टीम असतील, एका बाजूला लवासा फायटर, दुसऱ्या बाजूला शिवशंभो। आणि या टॉस करण्यासाठी मी विनंती करतो जुन्नर प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी मते सरकार आणि त्याचबरोबर क्रिकेट लिजंड आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र कदम सर, या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं। आपल्या शुभ हस्ते संपन्न होतोय टॉस। सीएचे प्रीमियर लीग 2026 मध्ये खेळ रंगलाय खास। पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होणार टॉस का बॉस। या ठिकाणी या लवासा फायटर्स एका बाजूला अगदी आपण पाहतोय सतीशजी देवकर, खरं तर या टीमकडे सगळ्यांचंच लक्ष असतं। आणि दुसऱ्या बाजूला शिवशंभो, मोठ्या संघर्षातून ही टीम सेमीफायनल पर्यंत येऊन पोहोचली आणि या 2 टीमच्या दरम्यान सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल। 5 ओव्हरची लढत, दोन्ही कॅप्टन आमने सामने। आपले सन्माननीय मान्यवर या ठिकाणी या संपन्न करतायत टॉस। विशाल फदाले, दुसऱ्या बाजूला सतीश देवकर, आपले 2 मान्यवर या ठिकाणी आहेत। क्रिकेट लिजंड आदरणीय राजेंद्र कदम सर, दुसऱ्या बाजूला अविनाशजी मते सरकार आणि या संपन्न होतोय टॉस। विशालला कॉल करतील, अगदी आपण पाहतोय। विशाल फदाले टॉस जिंकताय। शिवशंभो, निर्णय काय असेल? फिल्डिंग, शतरक्षण करायचंय। सेमीफायनलची महत्वाची लढत आहे, काय रणनीती असेल? आणि या सतीश देवकर यांची टीम समोर आहे। प्रत्येक पर्वात दमदार परफॉर्मन्स राहिलाय त्या टीमचा, त्या टीमला पराजित करण्यासाठी काय प्रयत्न असेल? नक्कीच समोर बॅटिंग लाईन चांगली आहे, तरी पण 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। कोणकोणते गोलंदाज आहेत 50 पर्यंत रोखून ठेवू शकतात? सेम आहेत आमचे, आधी ज्या मॅच मध्ये खेळले तेच असेल, चेंजेस काय नाही। या वर्षाचं पर्व कसं वाटलं एकंदरीत आयोजन नियोजन सीएच्या प्रीमियर लीगचं? छान आहे, एकदम सुंदर। दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय सतीशजी देवकर आता बॅटिंग करायची। आम्हाला खरं तर मोठ्या अपेक्षा आता सतीश देवकर यांच्याकडून, थोडीशी निराशा झाली बॅटिंगच्या बाबतीत। काय प्रयत्न असेल ही मॅच जिंकण्यासाठी आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी? काही निराशा नाहीये, आम्ही सेमीला गेलेलो आहे। पर्टिक्युलर आम्ही पर्सनल गोल्स काहीच नाहीये, टीम जिंकते याला महत्त्व देतो मी।
बघूया आता चांगला स्कोर करायचा प्रयत्न करू, 60+ करायचा प्रयत्न करू. ॲक्च्युली त्यांची शिवशंभो मला तर अंडरडॉग्स टीम होती, म्हणजे त्यांचे असे मोठे नावं कोण नाही, फक्त फदाले एकटा आहे. तरी पण त्यांनी पूर्ण टीम बांधली, चांगली खेळले आणि सेमीपर्यंत आले. हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी, खूप चांगलं क्रिकेट खेळतात ते. सतीशजी देवकर स्वतः आयोजक आहेत, परंतु या वर्षाचं आयोजन सतीश देवकर यांना कसं वाटलं? काही कमी राहिली आहे? लोकांचा प्रतिसाद, प्रेक्षकांचा प्रतिसाद, बक्षीसदात्यांचा प्रतिसाद काय सांगा सतीशजी? नाही, बक्षीसदात्यांचा प्रतिसाद तर खूप चांगला आहे. आम्हाला खूप सपोर्ट करतात. आमच्या ॲक्च्युली समोरून येतात बक्षीस देण्यासाठी. हे टुर्नामेंट आम्ही भरवतो, जशी डेट आमची डिक्लेअर होते बक्षीसदाते समोरून आम्हाला फोन करतात की माझ्यातर्फे खूप चांगलं प्रतिसाद आहे. आणि ओनर्स परत मी त्यांचं थँक्स करणार होतो की ते प्रत्येक वर्षी जशी मॅच डिक्लेअर दुसऱ्या दिवशी आमच्या टीम फुल होतात. खूप चांगलं प्रतिसाद आहे. नवीन नवीन काय तरी प्रयत्न करतो मी आणण्यासाठी. नवीन नवीन काय वस्तू, आज ड्रोन आहे, बाउंड्रीज आहे. आम्ही प्रत्येक वर्षी प्रयत्न करतो काहीतरी नवीन करावं आणि चांगलं करावं. आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो CAच्या तर्फे. मला वाटतं 2 दिवस कस्टम चालू आहे म्हणून थोडीशी गर्दी कमी आहे, तरी पण हॅट्स ऑफ जे आले त्यांच्यासाठी खूप आभार आणि येण्यासाठी. सतीशजी तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय टॉस झाला, शिवशंभो टीमनं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपल्या समवेत क्रिकेट लिजंड आदरणीय राजेंद्र कदम सर आहेत. प्रत्येक पर्वामध्ये त्यांचा देखील प्रयत्न असतो या ठिकाणी उपस्थित राहण्याचा. या पर्वात देखील उपस्थित राहिले. 14 वर्ष सर कंप्लीट होत आहेत. काय सांगसान या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल? सतीशजी देवकर असतील, दादासाहेब पाटील असतील आणि संपूर्ण CAचे ग्रुप यांचं हे आयोजन आहे. धन्यवाद. गेली बरीच वर्ष झाली मी या स्पर्धेला, दरवर्षी मला वाटतं मी येतोच, या स्पर्धेला हजेरी लावून जातोच. कौतुक हे CAच्या बांधवांचं झालं पाहिजे की ते आपल्या व्यस्त कार्यक्रम, त्यांच्या कामात त्यांना वेळ नाही आहे. CAच्या ज्या कामाला वेळ नाही, रात्री 12 वाजणार, सकाळी पहाटे 5 वाजणार, त्यातूनही ते वेळ काढून ह्या स्पर्धेत येतात, हजेरी लावतात. काही खेळाडू खेळतात त्यामध्ये. हे जे यश आहे ते सर्व आयोजकांचं आहे. मी सतीश देवकर सर आणि इतरही पाटील सर वगैरे, दादासाहेब पाटील सर, इतरही आयोजकांना खरोखर खूप धन्यवाद देतो. आणि ही स्पर्धा अशीच निरंतर चालू राहावी म्हणून प्रयत्न करा, हे एवढंच बोलेल मी. मला काही जास्त बोलता येत नाही किंवा माझा तो प्रांतही नाही आहे, पण तू जेवढं बोलाल तेवढं जमलं. धन्यवाद. धन्यवाद असेल. विनंती करतो आपण असनस्त व्हायचंय. जुन्नर प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी मते सरकार यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. आदरणीय राजेंद्र कदम सर यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती येतील आमच्या तालुक्यातील एक दर्जेदार आवाज विनोद जगदाळे सर यानंतर आपल्या समवेत जोडले जातील. या सर आपल्या असेल हार्दिक स्वागत. धन्यवाद प्रवीण सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा राजू कदम सरांना त्या ठिकाणी खूप सारे धन्यवाद देतो की या CAचे प्रीमियर लीगसाठी त्यांचं त्या ठिकाणी आगमन झाले. त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली. इथे तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय. खेळाडू शॉट खेळत असताना, कंप्लीट करत असताना तो विकेटच्या पाठीमागे गेलाय का, त्यासाठी आपल्याला तिसऱ्या पंचांकडे ते मागणी करताना पाहायला मिळत आहेत. कारण असं जर असेल तर धाव मिळत नाही, डॉट बॉल असतो. परंतु इथे मात्र फेअर आहे आणि खेळाडू खेळपट्टीच्या आतमध्ये आहे. इथे आपण पाहतोय 4 धावा बाईकच्या स्वरूपामध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळतील. आणि पहिल्या चेंडूवरती पंच शॉट बॅटला लागून गेलाय की बाईच? येस, नक्कीच जाऊया मैदानाच्या आते. 2 चेंडू पाहायला मिळत आहे. पहिल्याच चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. सूर्यकांत गुंड ऑन फायर पाहायला मिळतो. इथे मिडॉनला काय फटका सजवलाय. चेंडू आकाशाला भीर 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 करत गवस निघालत येतोय. शेर की दहाड, फोडलाय पहाड. 6 धावा, षटकार. आपण पाहतात राम बोडके आणि योगेश जाधव संघमालक यांच्याकडून प्रत्येकी चौकारास आणि प्रत्येकी षटकारास 500 रुपयांचे कॅश प्राइज लावले. तर सुनील येवले यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आपण पाहतोय. सन्माननीय श्री अतुल शेठ आवटी आणि दिनकर शेठ लोखंडे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. अगदी बक्षिसांची खैरात केली जाते. ATM खुलं आहे, लुटून घ्या. जावे मैदानाच्या आतमध्ये, जिथे सूर्यकांत ऑन फायर असताना शरीराचा वेध घेणारा हा चेंडू अंगावरती आदळताना पाहायला मिळतोय. परंतु वेगानं धावफलक जे आहे त्या पहिल्या चेंडूवरती आपण धावफलक पाहतोय वेगानं सरसावत असताना, ज्याच्यामध्ये एक चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. अशा धावफलकावरती तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या 16 धावा. चांगली सुरुवात, जिथे 52 धावांचं लक्ष
कमी गतीने टाकला जाणारा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, दुरून चेंडूवरती येत असताना एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. सुनील येवलेसाठी कॅश प्राइज इथे मात्र खुला असणार आहे. अतुल शेट आवटी आणि सन्मानित श्री दिनकर शेट लोखंडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. राम बोडके आणि योगेश जाधव संघ मालक यांच्याकडून प्रत्येकी चौकार किंवा षटकार त्यासाठी सुद्धा 500 रुपयांचे कॅश प्राइज. सुनील येवले सीएचे प्रीमियर लीग मध्ये बहारदार क्रिकेटचं नाविन्यपूर्ण सौंदर्य वाढवणारा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर आपण पाहतो. 1 बाउन्स सीमा 4. असं नाव आहे. मालामाल होणारा खेळाडू या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मी तर म्हणेल की एक तुई हे धनवान बाकी सब कंगाल. सुनील येवले एकटा इथे धनवान होताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय बक्षिसांची खैरत आणि ती पारितोषिक लुटताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. तर एका बाजूला आपण पाहतोय सलामीला आलेला सूर्यकांत गुंड आता मात्र जबाबदारी स्वीकारली आहे. नव्हे ते खांद ते ओझं आपल्या खांद्यावरती पेलताना पाहायला मिळतोय आणि दमदार फटकेबाजी मैदानाच्या आधी लक्ष छोट आहे आणि तिथे मात्र धावा जमताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटका अखेरीस 21 धावा धावफलकावरती लागले गेल्यात आणि दुसरं षटक टाकण्यासाठी इथे आपण पाहतोय सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी पाचारण केलं जातंय. न्यू बॉलर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते. पंचांना पार करून टाकणार हा चेंडू. सुनील येवले समोरच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड करताना पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय 2 धावा सूर्यकांत गुंड ऑन स्ट्राईक असताना. महेश येवले नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे खरं तर चिकाटीची गोलंदाजी होणं फार गरजेचं, कारण अभी नाही तो कभी नाही. अगदी पाहतोय ऑफ साईडला अगदी पकडून टाकलेला चेंडू सुरेख पद्धतीने यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावतोय. जिथे डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतीये. पहिला सेमीफायनलचा थरारा सुरेख चेंडू मोठा फटका खेळण्यासाठी मात्र इथे प्रयत्न केला जातोय आणि चेंडूचा बॅटचा कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाहीये. बॅटने चेंडूला फक्त हवा घालण्याचं काम. धावा धावफलकावरती लागल्यात. तब्बल 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फक्त दिशा दाखवण्याचं काम. परंतु इथे काय पाहायला मिळतं? धोका धोका धोका. सुरक्षित झोन मध्ये पुन्हा एकदा बॅटर आपल्याला इन करताना पाहायला मिळतोय. दुखापत झाली का पहा प्लीज, कारण आता स्पर्धा ऐन टप्प्यामध्ये ऐन रंगामध्ये येताना पाहायला मिळतीये. तिथून कुठल्याही खेळाडूला दुखापत होऊ नये हीच मात्र गणपती रायाकडे चरणी प्रार्थना असणार आहे. कारण यशस्वीरित्या हे 14वं पर्व कुठल्याही खेळाडूला दुखापत न होता अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आणि उत्साहामध्ये पूर्ण करणं आमचे सतीश देवकर आणि कमिटी मेंबर्स यांचं मात्र लक्ष पाहायला मिळतं. दर्जेदार आयोजन दरवर्षी या सीएचे प्रीमियर लीगच्या माध्यमातून काहीतरी वेगळेपण आणि नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजन कमिटीच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहायला मिळते. महेश येवले यांच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर मात्र तदनंतर 3 डॉट चेंडू टाकलेत. म्हणजे धाव फलकाला थोडासा थांबवण्याचा मानस इथे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही टीम मध्ये एक येवले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी महाराष्ट्रभर येवले चहाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी चर्चा पाहायला मिळते. येवले इज अ ब्रँड. सुनील येवले, महेश येवले. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण तिथून त्या धावा अडवायच्यात. अभी नाही तो कभी नाही. प्रयत्न तर करावेच लागतील आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. परंतु यश कुणाच्या पदरी पडणार
साई एकता की वेदांत चॅलेंजर इथपर्यंत प्रवास तर झालाय. आता मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू स्वैर मारा पाहायला मिळतोय, जिथे वाईड चेंडू येतोय आणि एका धावेनं अजून धावफलकामध्ये भर पडते. जवळपास आपण पाहतो या ठिकाणी साई एकता संघाने मात्र या सामन्यावरती पकड चांगली मजबूत करताना पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येताना नो मॅन्स मध्ये चेंडू लँड करतोय. तिथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता हरणाची गती, चित्त्याची चपळाई, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या सलामीच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. कारण दोनही खेळाडू, एका बाजूला जर सूर्यकांत गुंड पाहिलं तर क्रिकेटचा असणारा दांडगा अनुभव, तर गेली 3 पर्व अगदी लयमध्ये असणारा सुनील येवले, ताळमेळ दोघांचा मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळतोय. 2 पार्टनर्स मैदानाच्या आतमध्ये धावा जमवत असताना एक धाव कंप्लीट केली आहे सूर्यकांत गुंड. इथे मात्र थांबवलं जातंय. सुनील येवलेकडून कॉल दिला जातोय. कुठलीही घाई करण्याची गरज नाही. एका मजबूत स्थितीमध्ये साई एकता संघ असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या 27 रन्स, 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 52 धावांचं लक्ष आहे आणि 18 चेंडूंमध्ये 25 धावा अजून विजयासाठी करायच्यात. 8.33च्या सरासरीने उर्वरित षटकांमध्ये मात्र नक्कीच त्या ठिकाणी धावा जमवाव्या लागतील. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रीमियर लीग सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ पाहायला मिळतो. रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, कामोटे प्रीमियर लीग, अगदी मोठी जुई नौपाडा प्रीमियर लीग आणि CHA असू द्यात, डॉक्स असू द्यात, असे आदरणीय अतुल शेठ आवटी साहेब यांच्या माध्यमातून 3 अंपायर्स, तिन्ही अंपायर्स, मी लक्ष वेधेन, तिन्ही अंपायर्स 500-500 रुपये, 4 कॉमेंटेटर 500-500 रुपये, डीजे वाले बाबू आपल्यासाठी 500 रुपये आणि गुणलेखक बाहुबली सरपंच साहेब आपल्यासाठी 500 रुपये. आणि खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्याने जुळलेले आमचे अण्णा आपल्यासाठी देखील 500-500 रुपये जीपे करण्यात आल्यात, अर्थात अतुल शेठ आवटी साहेब यांच्या माध्यमातून. धन्यवाद अतुल भाऊ. अतुल भाऊनी एकदा फार मोलाची गोष्ट जयेश सर मला सांगितली होती. अतुल भाऊ मला सांगितलं होतं की देवानं मला देणाऱ्यातलं बनवलंय, घेणाऱ्यातलं नाही. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सातत्याने या स्पर्धेमध्ये आपण पाहतो, पंच असतील, कॉमेंटेटर असतील, यांच्या पाठीवरती कौतुकाची ताप त्यांची मिळत असते. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. संदेश मात्रे यांचं आपल्याला षटक पाहायला मिळतंय, 3रं षटक. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परंतु इथे पाहतोय आपल्याला अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता साई एकता संघाला विजय प्राप्त करण्यासाठी इथून असणार आहे. इथे स्वीपचा फटका पाहायला मिळतोय आणि स्क्वेअर लेगला चेंडूला सरळ सीमा रेषा पार भिरकावून दिला. येतोय एक दणदणीत खणखणीत चौकार. साई एकता संघ ज्यावेळेस पहिली मॅच खेळला आणि तिथे त्यांना ज्यावेळेस पराभव प्राप्त करायला लागला होता, तदनंतर मात्र कमबॅक असं काही केलंय की थांबायला संघ तयार नाहीये. एक नाविन्यपूर्ण गोलंदाजी संघाकडून तर होताना पाहायलाच मिळते, परंतु इथे सलामीची जोडी काय दमदार परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतीये. आव्हान दोघांनाही स्वीकारले आणि आल्यासरचे आपले इरादे स्पष्ट करत असताना धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळते. खोलवर पद्धतीचा चेंडू, परफेक्ट हेलिकॉप्टर शॉट तिथे पाहायला मिळतोय आणि इथे पाहायला मिळतोय 2 खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणाला मात्र त्या ठिकाणी सामोरं जावं लागते, परंतु कमबॅक लगेच होताना पाहायला मिळते. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जयेश भोसले सरांनी आता सांगितलं स्वतः कॉटन बॉलची संधी, परंतु संधी होती. अतुल शेठ आवटी विचार जर केला
जुन्नर प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, सीएचए सीबी ट्रॉफी, पनवेल प्रीमियर लीग, तदनंतर तुम्ही कामोट्यामध्ये प्रत्येक रविवारी कुठलीही स्पर्धा असू द्या, अतुलभाऊ आवटींची त्या ठिकाणी एंट्री असतेच असते. जे एक क्रिकेट वेड किंवा क्रिकेटने पिसाटलेले व्यक्तिमत्व म्हणूयात, आणि त्यांच्या माध्यमातून इथे सूर्यकांत गुंड मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू आकाशा गवसनी घालत मस्तकावरती दस्तक देत असताना क्षेत्रकाला आरपार षटकार. यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. चौकारासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज पाहायला मिळते. तर सुनील येवलेच्या सुद्धा प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा आणि चौकाराला 500 रुपयांचे कॅश प्राइज पाहायला मिळते. संघ बालकांच्या माध्यमातून ही प्राइज लावली जात आहेत. आपण पाहतोय साहिल पटेल यांच्या माध्यमातून इथे 1 शॉट रन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बाउंड्रीसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज इथे लयलूट केली जाते. साहिल पटेल देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. 40 धावा. धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असणार आहे. आता समीकरण बॉल टू रन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. मी अतुलभाऊ आवटींचा उल्लेख करत होतो. जे तीनही पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, त्यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपये. समालोचक आजच्या दिवसामध्ये जे 4 कॉमेंटेटर्स पाहायला मिळतात त्यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयांचे कॅश प्राइज पाहायला मिळते. आमच्या डीजे मास्टरांसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज पाहायला मिळते. गुणलेखकांसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज पाहायला मिळते. उधळण पाहायला मिळते पारितोषिकांची. कदम सर मैदानाच्या आतमध्ये पाणी गेले, पाण्यावरून किस्सा आठवतो म्हणून सांगतो. भारताचे 2 माजी कर्णधार होऊन गेले. त्यामध्ये एक कर्णधार 10 रुपये लिटरचं पाणी पितात, एक कर्णधार 500 रुपये लिटरचं पाणी पितात. जो 500 रुपये लिटरचं पाणी पिणारा कर्णधार आहे त्याचं नाव विराट कोहली. कारण आपण पाहतो अगदीच नायजेरियनच्या झऱ्यामधून जे पाणी वाहतं त्याला ब्रँडेड कंपनी मॅन्युफॅक्चर करते आणि ते पाणी विराट कोहली विकत घेतो. आणि दुसरा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जे आपलं रेग्युलर इंडियामधलं साधं पाणी पितात. पाण्याचा किस्सा मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलं होतं, पाण्याचा ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. राजू कदम सर अगदी पारनेर प्रीमियर लीग ज्यावेळेस आमच्या तालुक्यामध्ये भरवली त्यावेळेस तिथे आले होते आणि प्रवीण गायकवाड सर आणि दीपक मंडले सर यांच्या माध्यमातून माहिती कळाली. दीपक मंडले सरांनी सांगितलं होतं की राजू कदम सर म्हणजे आमच्याकडून जर एखादी गोष्ट चुकली तर आम्हाला लगेच निदर्शनात आणून देतात. जर कुठली चांगली गोष्ट केली ना तर आमच्या पाठीवरती शाबासकीची थाप असते. त्यावेळेचा किस्सा आठवतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची सुद्धा मुलाखत असताना एक प्रश्न विचारला गेला होता की तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा बहुमान कुठला, तर त्यांनी सांगितलं होतं की मला भारतरत्न दिलं गेलंय. माझ्या या भारतरत्न पुरस्कारासाठी ती जो नियम होता तो नियम सुद्धा गव्हर्नमेंटनं तोडला. परंतु माझ्यासाठी जर सगळ्यात मोठा बहुमान कुठला असेल तर माझ्या पाठीवरती दिलेली आचरेकर सरांची थाप. तेच शब्द दीपक मंडले सरांचे आणि प्रवीण गायकवाड सरांचे पाहायला मिळाले की राजू कदम सर आमचे गुरुतुल्य मार्गदर्शक आहेत. त्याच्यामुळे त्यांची जी कौतुकाची थाप असते, त्यांचं जे आश्वासन आमच्या पाठीमागे असतं ते फार मोलाचं असतं. आज या स्पर्धेला भेट पाहायला मिळते. कदम सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मैदानाच्या दिशेनं जातोय जिथे 4थ्या षटकाला सुरुवात होते. निशांत वर्तक गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला पाहतोय पॉइंटच्या दिशेने ढकलून दिले. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येतीये.
फेकी पाहायला मिळते, चेंडूचं कलेक्शन सुरेख पाहायला मिळतंय, कुठल्याही प्रकारची घाई नाही, गडबड नाही. आणि आपण पाहतो या ठिकाणी SNTP लॉजिस्टिकचे सर्व सन्माननीय श्री सुभाष शेठ गुले आमचे परम मित्र यांचं या ठिकाणी आगमन होतं. आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत. ठीक. आदरणीय माननीय सन्माननीय या स्पर्धेच्या माध्यमातून उर्मी शिपिंगचे डायरेक्टर आणि या 14 वर्षामध्ये सातत्याने सीएच्या बांधवांच्या सीएच्या प्रीमियर लीगच्या पाठीशी मोलाचं सहकार्य देणारे आदरणीय संतोषजी मोरे साहेब यांचं आपण या व्यासपीठावरती झालेलं आगमन पाहत आहोत. आदरणीय अमोलजी गायकवाड साहेब, प्रोप्रायटर वसुंधरा ॲग्रो चे प्रोप्रायटर आहेत, ज्यांचं आगमन पाहायला मिळत आहे. संग्रामजी फाळके साहेब मॅनेजर आहेत, कुपर कंपनीचे मॅनेजर ते म्हणून पाहायला मिळतात. अमोलजी पार्टे साहेब अगदी तेजराज बिल्डर्स पुणे चे सर्व आहेत. अतुलजी राऊत साहेब वेक्टल UPS प्रोप्रायटर म्हणून त्यांना आपण पाहत आहोत. राजूजी फाळके साहेब जिंजर ट्रेडर चे सर्व आहेत. सचिनजी फाळके साहेब राहुल इलेक्ट्रिक प्रोप्रायटर म्हणून ते कामकाज करतात. आणि अगदी त्याच वेळेला हरिंदर सिंग संदीपजी फाळके साहेब यांचं आगमन पाहायला मिळतंय. आणि हरिंदर सिंग साहेब RS लॉजिस्टिक्सचे डायरेक्टर यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत. तर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. इथे बॅटची हलकीशी कळा, चेंडू फाईनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठपुरावा होत असताना शर्यत कोण जिंकणार, अखेर शेवटी चेंडूला मैदानाच्या आतमध्ये तर अडवलंय, परंतु इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती तीन धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जसा सामना आपण पाहतोय, धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, सामना जसजसा जवळ येत चालाय, कॅल्क्युलेशन दोनही खेळाडूंचं तंत्रशुद्ध पद्धतीने कुठल्याही प्रकारचा धोका न घेता, चुकीचे फटके न खेळता इथून फक्त मॅच जिंकायची आणि जिंकायचीच आहे. सेमीफायनलचा थरार आहे. इथून फायनल मध्ये मेगा फिनाले मध्ये कोण प्रवेश करणार, कोण ठरणार या वर्षीच्या सीएच्या प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वाचा दावेदार सुनील येवले. इथे सुद्धा पाहायला मिळतोय चुकी होतीये यष्टी रक्षकाकडनं आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषा आरपार. मिळतील धावा 4, येतोय चौकार. धावांची गरज विजयासाठी इथून पाहायला मिळते. जवळपास हा सामना आपल्या खिशामध्ये घालताना साई एकता संघ पाहायला मिळतोय. सलामीला आलेली जोडी शेवटपर्यंत मॅच मध्ये. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साई एकता संघासाठी बेहतरीन दावेदारी मैदानाच्या आतमध्ये बहाल करताना पेश करताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय. चला पंचांना विनंती असेल सामना सुरू करून घ्या. फक्त 4 धावांची गरज विजयासाठी आपल्याला हवी आहे. आणि इथे आपण पाहतोय अच्छा गोलंदाज त्या ठिकाणी चेंज केला जातोय. धाप लागली आहे आणि धाप लागल्यामुळे किंवा दमछाक झाल्यामुळे गोलंदाज इथे खोलवर पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र अर्थात द परफेक्ट यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. वेदांत चॅलेंजर संघ सुद्धा शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये. जरी धावा 4 पाहिजे असले तरी प्रयत्नांची पराकाष्ठा इथून केली जाते. वंदितो चेतवा बारे चेतविताच चेतितो, केल्याने होता हे रे आधी केलेची पाहिजे ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. कारण शेवटपर्यंत लढणं, झगडणं, जिंकलो कसे यापेक्षा लढलो कसे ही गोष्ट क्रिकेटमध्ये फार महत्वाची मोलाची पाहायला मिळते. सुनील येवले इथे एक सुरेल फटका पाहायला मिळतोय. मॅच मैदानाच्या बाहेर घेऊन जाताना पाहायला मिळेल आणि साई एकता संघ
इथून मात्र मेगा फिनाले मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय दमदार पार्टनरशिपच्या जोडीवरती सूर्यकांत गुंड आणि सुनील येवले. अप्रतिम क्रिकेट